हॅलो एव्हरीवन, ग्रीन वर्ल्ड फाउंडेशन्स आर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीने आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बेसिक फाउंडेशन कोर्सचं फिजिक्सचं 6वं लेक्चर बघत आहोत. तर त्यामध्ये आपण कन्वर्जन म्हणजे काय ते शिकणार आहोत किंवा एखाद्या क्वांटिटीचे कन्वर्जन दुसऱ्या क्वांटिटीमध्ये कसे करायचे ते शिकणार आहे. आणि याचा इम्पॉर्टन्ट जो काय आहे तर तो जे काही तुमचे प्रॉब्लेम आहे तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी या ठिकाणी होणार आहे. तर कन्वर्जन्स आपण फोर्स पाहिल्यानंतर त्यामध्ये काय बघितले होते, न्यूटन्स लॉज ऑफ मोशन जे काय आहे ते शिकले होते. तर त्यामध्ये F = ma हा फॉर्म्युला आपण बघितला. जसं की आपल्याला माहित आहे फोर्स मेजर करण्याचं युनिट जे काय आहे तर ते काय आहे, न्यूटन हे आहे. विच इज इक्वल टू मास मेजर करायचं युनिट काय आहे तर kg हे आहे. आणि ऍक्सेलरेशन मेजर करायचं किंवा ऍक्सेलरेशनचं युनिट काय आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर हे काय झालं, याचं युनिट झालं. म्हणजेच काय तर इथं काहीच नाही म्हणजे किती आहे 1, इथं काहीच नाही म्हणजे किती आहे 1. म्हणजे आपल्याला काय रिप्रेझेंटेशन भेटलं, 1 न्यूटन इज इक्वल टू 1 kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे काय भेटलं, युनिट भेटलं आपल्याला. म्हणजेच काय तर kg मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजेच काय तर न्यूटन. हे पण आपण काय करू शकतो, यावरून लिहू शकतो. तर आपल्याकडे दोन सिस्टीम आहे. पहिली जी सिस्टीम आहे तर ती काय आहे, MKS सिस्टीम, ज्यामध्ये मीटर, किलोग्राम अँड सेकंड ही सिस्टीम आहे. आणि दुसरी सिस्टीम जी काय आहे तर ती काय आहे, CGS सिस्टीम, ज्यामध्ये काय असेल सेंटीमीटर, ग्रॅम अँड सेकंड सिस्टीम. मग आपल्याला या दोन्ही सिस्टीम मधले कन्वर्जन्स काय करायचे आहेत तर माहिती पाहिजे. सपोज एखादा MCQ जर असेल तुम्हाला, ते जर CGS युनिट मध्ये दिलेला असेल आणि तुम्हाला जर हे कन्वर्जन माहित नसतील तर तुम्हाला तो MCQ सॉल्व्ह करता येईल का, मल्टिपल चॉईस क्वेश्चन नाही सॉल्व्ह करता येणार, कारण तुम्हाला काय माहित नाही तर कन्वर्जन माहित नाही. तर त्यासाठी आपण कन्वर्जन हे काय करणार आहोत तर शिकणार आहोत. तर मीटर टू सेंटीमीटर कन्वर्जन काय आहे, किलोग्राम टू ग्रॅम कन्वर्जन काय आहे, आणि सेकंड दोन्ही सिस्टीम मध्ये सेकंड काय आहे तर सेम आहे. तर ते आपण बघणार आहोत. 1 मीटर विच इज इक्वल टू किती आहे तर 100 सेंटीमीटर हे आहे. जसं की आपण एखाद्या दुकानामध्ये जर गेलो, कापड दुकानामध्ये, तर तिथं आपल्याला कापड जर खरेदी करायचं असेल तर आपण ते कशामध्ये खरेदी करतो तर मीटर मध्ये खरेदी करतो. आणि ते पट्टी टाकून ते कापड काय करता मोजता. म्हणजे त्यांच्याकडे पट्टी जी काय आहे तर ती काय आहे सेंटीमीटर स्केल मध्ये. म्हणजेच काय 1 मीटर एवढं कापड कधी होईल का ज्या वेळेस आपण ते पट्टीवर किती घेऊ 100 सेंटीमीटर एवढं घेऊ, तर त्यावेळेस ते काय असेल 1 मीटर इज इक्वल टू असेल. नंतर किलोग्रॅम, 1 किलोग्रॅम म्हणजेच किती तर विच इज इक्वल टू 1000 ग्रॅम. म्हणजे 1 किलोग्रॅम म्हणजेच किती आहे तर 1000 ग्रॅम. जर तुम्ही किराणा दुकानामध्ये जर गेले आणि तिथे जर तुम्हाला साखर जर घ्यायची असेल आणि तुम्ही त्यांना सांगितलं का 1 किलो साखर मला द्या, तर ते किती देतात तर 1000 ग्रॅम एवढी. कारण तो जो वजन काटा आहे तर तो काय करतो तर 1000 ग्रॅम एवढं मेजर करतो त्यावर, आणि म्हणजेच किती तर 1 किलोग्रॅम एवढं आहे. तर यामध्ये कन्वर्जन आहे. म्हणजे मीटर टू सेंटीमीटर करायचं असेल, 1 मीटर म्हणजे किती झालं 100 सेंटीमीटर, 1 किलोग्रॅम म्हणजे किती झालं 1000 ग्रॅम. यालाच आपण कसं लिहू शकतो, 100 म्हणजेच काय, याला आपण असं लिहू शकतो 10 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजेच काय 10 चा स्क्वेअर जर घेतला म्हणजेच काय तर 100, याच्या जागी आपण हे लिहू शकतो. तसंच 10 चा क्यूब जर घेतला तर हे काय होणार आहे 1000, म्हणजे 10⁻³ ग्रॅम पण आपण काय करू शकतो लिहू शकतो. तर मला आता या केजीचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, ग्रॅम मध्ये करायचं आहे. मीटरचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे तर सेंटीमीटर मध्ये करायचं आहे. आणि सेकंड दोन्ही सिस्टीम साठी सेकंड काय आहे सेम. याची कन्वर्जनची गरज आहे का आपल्याला तर नाही आहे गरज. तर मग आता मी काय करतो हे कन्वर्ट करतो. 1 kg म्हणजे किती 1000 ग्रॅम. मग इथं लिहितो 1 न्यूटन विच इज इक्वल टू 1000 ग्रॅम इंटू मीटर. आता किती आहे 1 मीटर. 1 मीटरची व्हॅल्यू किती 100 सेंटीमीटर, म्हणजेच किती 10⁻² इंटू 100 सेंटीमीटर डिवायडेड बाय सेकंड स्क्वेअर. कारण सेकंड मध्ये काय आहे कन्वर्जन आहे, दोन्हीकडे ते काय आहे सेम आहे. विच इज इक्वल टू 1000 ग्रॅम म्हणजेच किती 10⁻³ आणि 100 सेंटीमीटर म्हणजेच किती 10⁻². मग हे किती होईल 10⁻³ इंटू 10⁻² ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे 10⁻³ बेस जर सेम असेल तर पॉवरची काय होणार आहे
तर ॲडिशन होणार आहे. मग ते काय येईल 10⁻³ + 2 विच इज इक्वल टू ग्रॅम सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. मग हे किती होईल 10⁵ आणि यालाच काय म्हणणार आपण तर डाईन असं म्हणणार. म्हणजेच काय 1 न्यूटन विच इज इक्वल टू 10⁵ डाईन. हे काय भेटलं तुम्हाला रिलेशन भेटलं. म्हणजे न्यूटनचं कन्व्हर्जन कशामध्ये डाईनमध्ये. तुम्हाला जर एखादी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जर तुम्ही फेस करत असाल आणि त्यामध्ये जर असं आलं तुमचा आन्सर जर डाईनमध्ये असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. कारण काय तुम्हाला त्या सिस्टमसाठी तुम्हाला काय आहे तर ते युनिट आहे आणि हे कशाचं युनिट आहे फोर्सचं युनिट आहे. एक तर आहे न्यूटन दुसरं जे काय आहे ते डाईन म्हणजे एक कन्व्हर्जन फॅक्टर आहे. तर त्यावरून तुम्ही काय करू शकता 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाईन हे करून तुम्ही तो MCQ काय करू शकता तर टॅकल करू शकता तो सोडवू शकता. दुसरं जे काय आहे तर ते काय बघितलं आपण एनर्जीसाठीचं बघितलं होतं. तर मी इथं काय घेतो एक एनर्जीचं कायनेटिक एनर्जीचं काय घेतो फॉर्म्युला घेतो विच इज इक्वल टू 1/2 mv². आता आपल्याला माहिती आहे हा स्मॉल m म्हणजेच काय असतं मास. मास कशामध्ये मेजर करतो आपण तर किलोग्रॅम मध्ये. विच इज इक्वल टू फक्त आपण हे काय बघतोय तर युनिट बघतोय एवढं ध्यानात घ्या तुम्ही. आता एनर्जीचं युनिट काय आहे तर जूल आहे. हा पॅरामीटर तसाच राहून द्या या ठिकाणी थोड्या वेळासाठी. नंतर मास मास हे कशामध्ये मेजर करतो आपण तर केजी मध्ये मेजर करतो. आणि व्हेलॉसिटी आहे व्हेलॉसिटीचं युनिट काय आहे तर मीटर पर सेकंद. हे काय व्हेलॉसिटीचं युनिट आणि त्याचा काय घ्यायचं आपल्याला स्क्वेअर घ्यायचा आहे. मग हे काय झालं तर केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर झालं. आपण फक्त सध्या काय बघतोय तर युनिट बघतोय एवढं ध्यानात घ्या तुम्ही. मग आता केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर म्हणजेच काय तर हे काय झालं जूल झालं. 1 जूलची व्हॅल्यू किती झाली तर इतकी झाली केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर एवढी. मग आता याला जर तुम्ही कन्वर्ट केलं कशामध्ये CGS सिस्टीम मध्ये सेंटीमीटर ग्रॅम सेकंड सिस्टीम मध्ये काय येईल 1 kg म्हणजे किती 1000 ग्रॅम. आता मीटर स्क्वेअर 1 मीटर म्हणजे किती 100 सेंटीमीटर म्हणजे 100 चा काय येणार आहे स्क्वेअर येणार आहे सेंटीमीटर स्क्वेअर डिवायडेड बाय सेकंड स्क्वेअर. 1 मीटर म्हणजे किती 100 सेंटीमीटर. मग इथं लिहिलं 100 सेंटीमीटर आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे 100 चा स्क्वेअर आणि सेंटीमीटरचा पण काही स्क्वेअर येईल विच इज इक्वल टू. मग हे किती येईल 1000 म्हणजेच किती 10⁻³ इंटू आणि 100 चा स्क्वेअर म्हणजेच किती तर 10,000 म्हणजे किती 10⁻⁴ सेंटीमीटर ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर विच इज इक्वल टू जूल विच इज इक्वल टू 10⁻³ इंटू 10⁻⁴ म्हणजेच काय बेस सेम आहे पॉवरची काय होणार ॲडिशन म्हणजेच काय येईल 10⁻⁷ अर्ग आणि या युनिटला काय म्हणणार तुम्ही तर अर्ग असं म्हणणार. म्हणजे काय झालं जूल टू अर्ग कन्व्हर्जन. अर्ग सुद्धा हे काय एक एनर्जीचं युनिट आहे CGS युनिट ज्याला आपण म्हणतो आणि जूल हे काय झालं त्याचं SI युनिट झालं. तर हे काय आहे त्याचं कन्व्हर्जन आहे. तर हे कन्व्हर्जन सुद्धा काय आहे या ठिकाणी महत्वाचं आहे. तर ते पण सुद्धा तुम्हाला काय करावं लागणार आहे ध्यानात घ्यावा लागणार आहे कन्व्हर्जन साठीचे आणि प्रॉब्लेम सोडवण्यासाठीच. त्यानंतर आपण काय बघणार आहोत तर 1 फूट म्हणजे किती असतं ते बघणार आहोत. किती तर 1 फूट विच इज इक्वल टू तर हे किती असतं तर इज इक्वल टू 12 इंच एवढं असतं. म्हणजे 1 फूट म्हणजे किती आहे तर 12 इंच एवढं आहे. जे काय आहे तर ते काय आहे 12 इंच फूट. आता हे जे काय आहे तर तुम्ही हे कशासाठी बांधकाम जर करत असाल एखाद्या बिल्डिंगचं वगैरे तर घराचं वगैरे बांधकाम करायचं असेल तर ते तुम्ही काय करता ते फुटावर मेजर केलं जातं. किंवा मग तुम्ही जर एखाद्या दुकानामध्ये गेले तुम्हाला पाईप वगैरे घरी पाईपलाईन करायची असेल तर तुम्हाला पाईप लागतो. तर तो पाईप जर घ्यायचा असेल तुम्हाला तर तो कशामध्ये घ्यावा लागतो तुम्हाला इंच मध्ये घ्यावा लागतो बरोबर की नाही. मग आता 1 फूट विच इज इक्वल टू 12 इंच आहे. पण आपल्याला काय रिलेशन माहित पाहिजे इंच आणि सेंटीमीटरचं रिलेशन माहित पाहिजे. 1 इंच विच इज इक्वल टू 2.54 सेंटीमीटर एवढं आहे. म्हणजेच काय जवळपास 2.5 सेंटीमीटर. 1 इंचची व्हॅल्यू किती असते तर 2.5 सेंटीमीटर एवढी. मग फूटचं कन्व्हर्जन सेंटीमीटर मध्ये करायचं असेल तर 1 इंचची व्हॅल्यू काय करावं लागेल आपल्याला या व्हॅल्यू मध्ये टाकावं लागणार आहे. म्हणजेच काय तर 1 फूट विच इज इक्वल टू 12 इंटू 2.54 सेंटीमीटर. मग आता हे कशामध्ये जाईल तर सेंटीमीटर जाईल. इंच हे पण काय आहे मेजर करायचं युनिट आहे. सेंटीमीटर पण काय आहे तर युनिट आहे विच इज इक्वल टू
12 22 36 36 12 चौक 48 म्हणजे किती आले 4. 12 पंचे 60 आणि 4 64. 6 चा 12 दुने 24 आणि 6 30 आणि 2 याच्या नंतर पॉईंट म्हणजेच किती आलं ते 30.48 सेंटीमीटर. ही काय झाली तर 1 फूटची व्हॅल्यू झाली. म्हणजेच काय जी काही पट्टी आहे आपल्याकडं ती जर 30 सेंटीमीटरची असेल अप्रॉक्सिमेट 30 सेंटीमीटर तर त्याला आपण काय म्हणणार तर 1 फूट एवढं म्हणणार. बरोबर तुमच्या ध्यानात आलं असेल. आता 30.48 सेंटीमीटर एवढं जे काय आहे तर ते काय असणार आहे तर 1 फूट एवढं असेल. त्याची व्हॅल्यू किती असणार आहे तर 1 फूट म्हणजे 1 फूट म्हणजे अप्रॉक्सिमेट आपण किती घेतो तर 30 सेंटीमीटर इतकं घेतो. तर यामध्ये आणखीन एक कन्व्हर्जनचा फॅक्टर जो काय आहे तर तो आहे तुम्ही जर जमीन वगैरे जर मोजत असाल तर तुमची जमीन ही कशामध्ये की 7-12 उतारा जर तुम्हाला माहित असेल तर त्यामध्ये तुमची जमीन हे कसं असते तर आर मध्ये येते. म्हणजेच काय गुंठे वगैरे किती आहे किंवा हेक्टर ज्याला आपण म्हणतो त्यामध्ये तुमची जमीन येते. तर ते पण रिलेशन तुम्हाला समजून घेणं फार महत्वाचं आहे. शिक्षण हे केवळ या गोष्टीसाठी सुद्धा तुम्हाला काय करू शकता तुम्ही यूज करू शकता दुसऱ्या गोष्टी सोडून. तर 1 गुंठा जो काय आहे 1 गुंठा तर तो इज इक्वल टू काय असतो 33/33 फूट एवढा असतो. म्हणजेच काय 33/33 चा काय असतो तर 1 गुंठा असतो. त्याला आपण काय म्हणतो 1 गुंठा असं म्हणतो. क्षेत्रफळ ज्याला आपण म्हणतो स्मॉलेस्ट युनिट जे काय आहे क्षेत्रफळ काढण्याचं ते काय आहे तर गुंठा आहे का ज्याच्यामध्ये आपण ते करू शकतो मेजर करू शकतो. 33/33 म्हणजे हे किती आलं तर 1089 स्क्वेअर फीट जे काय आहे तर हे काय झालं त्याचं 1 गुंठ्याची काय झाली स्क्वेअर फूट मध्ये व्हॅल्यू झाली त्याची 1089 स्क्वेअर फीट. मग आता 1 एकर काय असतं म्हणजे तुमच्याकडे जर एकर क्षेत्र असेल तर एकर म्हणजे किती असतं तर 40 गुंठा म्हणजे 40 गुंठे इज इक्वल टू काय असतं तर 1 एकर असतं. तर 40 इंटू आता 1 गुंठा म्हणजे किती स्क्वेअर फूट आहे हे रिलेशन माहिती आहे आपल्याला 40 इंटू 1 गुंठा बरोबर का. आपण याला असं लिहू शकतो 1 गुंठा म्हणजे किती 1089 स्क्वेअर फीट. मग याला तुम्ही काय करणार गुंठाची व्हॅल्यू किती लिहिणार 1089 आणि हे आन्सर कशामध्ये जाणार तुमचा आता स्क्वेअर फीट मध्ये जाणार. आणि हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर हा 0 ॲज इट इज 9 चौक 36 3 हातचा 8 चौक 32 आणि 3 35 3 हातचा 0 3 4 1 4. मग काय झालं तुम्हाला हे जे काही क्षेत्रफळ भेटलं म्हणजेच काय ज्याच्यामध्ये काय असणार आहे 43 गुंठे जे काय असणार आहे म्हणजे काय 43,560 एवढं काय असणार आहे त्याचं स्क्वेअर फीट मध्ये क्षेत्रफळ असणार आहे त्याचं 1 एकर विच इज इक्वल टू 43,560. पहा येईल ध्यानात घ्या तुम्ही हा 0 ॲज इट इज गेला 9 4 जार 36 3 कॅरी 8 4 जार 32 प्लस 3 35 3 कॅरी 4 0 आर 0 3 ॲज इट इज 4 1 जार 4 म्हणजेच किती झालं ते 43,560 स्क्वेअर फीट. ही काय झाली 1 एकरची काय झाली तर व्हॅल्यू झाली. तसंच 1 हेक्टर हे काय आहे तर ते पण आपल्याला माहित पाहिजे. तर किती असतं तर 2.5 एकर 2.5 एकर एवढं. पण 1 एकर म्हणजे किती क्षेत्रफळ आहे एवढं म्हणजेच काय 2.5 इंटू 43,560 स्क्वेअर फीट. हे काय झालं त्याचं रिलेशन झालं 1 हेक्टर विच इज इक्वल टू 2.5. हे कॅल्क्युलेशन करून तुम्ही काय करा मला पर्सनल नंबरवर सेंड करा. हे कॅल्क्युलेशन मी चेक करेल तुमचं. म्हणजेच काय यानंतर तुम्हाला कन्वर्जन कळलं गुंठा टू फूट. फुटाचा इंच मध्ये किती असतं 1 इंच म्हणजे किती सेंटीमीटर असतं आणि 1 फूट म्हणजे किती सेंटीमीटर असतं हे पण तुम्हाला कळलेलं आहे या ठिकाणी. आणि नंतर गुंठा इज इक्वल टू किती बाय किती फूट असतो ते पण या ठिकाणी कळलेलं आहे. आणि एकर किती गुंठ्याचा 1 एकर असतो तसंच किती एकरचा 1 हेक्टर असतो हे पण तुम्हाला काय केलेलं आहे समजलेलं आहे. आणि त्यानंतर तुम्ही काय करू शकता ते स्क्वेअर फूट मध्ये त्याचे काय करू शकता तर व्हॅल्यू पण काय करू शकता काढू शकता. तसंच जसं की आपल्याला माहित आहे 1 kg विच इज इक्वल टू काय असतं तर 1000 ग्रॅम असतं. तसंच 1 क्विंटल काय असतो 1 क्विंटल
विच इज इक्वल टू 100 kg एवढा असतो आणि 1 टन विच इज इक्वल टू 10 क्विंटल एवढा असतो. काय असतो 10 क्विंटल एवढा. म्हणजेच काय 1 क्विंटल एवढं जर घेतलं आपण तर ते किती असतं तर 100 kg एवढं असतं आणि 1 टन म्हणजेच काय तर असे 12 क्विंटल. पण 1 क्विंटल म्हणजे याला आपण कसं लिहू शकतो 10 × 1 क्विंटल असं पण लिहू शकतो. कारण एकने कोणत्याही नंबरला मल्टिप्लाय केला तरी 0 सोडून बाकी सगळे काय येतात तीच व्हॅल्यू येते. 0ला पण काय येते तीच व्हॅल्यू येते. 1 × 0 केला तर 0 येईल. 1 × 2 केला तर काय येईल 2 येईल. 1 × 10 केला तर किती येईल 10 येईल. इंटू 1 क्विंटलची व्हॅल्यू किती आहे 100 kg. म्हणजे 10 × 100 म्हणजे किती झालं 1000 kg. म्हणजेच काय तर 1 टन विच इज इक्वल टू काय भेटलं तुम्हाला तर 1000 kg एवढं भेटलं. जो काही तुमचा ऊस वगैरे जातो ओके कारखान्याला ऊस जात असेल ना तुमचा तर तो जो काय आहे तो काय मध्ये असतो टन मध्ये असतो. तुम्हाला एखादी गोष्ट गहू वगैरे जर घ्यायची असेल तर तुम्ही ते काय घेता क्विंटल मध्ये घेता. टन मध्ये पण असतं पण 1000 kg म्हणजेच काय असणार आहे ते 1 टन एवढं असणार आहे. तर हे पण रिलेशन तुम्हाला काय केलेलं आहे यामधून समजलेलं आहे. आणि हे कन्व्हर्जनची फॅक्टर आहे का जे तुम्हाला काय करू शकता एखाद्या क्वांटिटी मधून दुसऱ्या क्वांटिटी मध्ये कन्व्हर्जन कसं करायचे आहे त्याबद्दल काय करता जास्तीत जास्त माहिती देता आणि तुमची अंडरस्टँडिंग जी काय आहे तर ती काय होते तर चांगली होती. नंतर जे काय आहे तर ते स्मॉलेस्ट आणि लार्जेस्ट मध्ये आपण बघणार आहोत. एखादी क्वांटिटी जर मेजर करायची असेल तुम्हाला तर स्मॉलेस्ट साठी काय असते ते मिलीमीटर. सपोज एखादी नंबर लाईन आहे आणि तुम्ही जर काय केलं असेल इथं 0 असेल इथं काय असेल 10⁻³ 10⁻⁶ 10⁻⁹ 10⁻12 इथं काय असेल 10⁻⁻³ 10⁻⁻⁶ 10⁻⁻⁹ and 10⁻⁻12. ओके इथं काय असणार तुमचं ओरिजिन असणार. ही रिअल लाईन घेतली नाही हे सगळे नंबर्स काय आहे ते रिअल नंबर आहे. जसं की बेसिक फाउंडेशन कोर्स मॅथमॅटिक्स मध्ये तुम्ही हे शिकलेलं आहे कोऑर्डिनेट जिओमेट्री मध्ये. आता मिलीमीटर हे काय झालं स्मॉलेस्ट युनिट झालं. नंतर काय आहे मायक्रोमीटर नंतर नॅनोमीटर आणि नंतर काय आहे तर पिकोमीटर. तसंच इकडे काय आहे किलो नंतर काय आहे तर मेगा नंतर काय आहे गिगा आणि नंतर काय आहे तर टेरा. तर हे क्वांटिटीज जे काय आहे तर त्या तुम्ही समजून घ्या. सपोज तुम्ही जर कन्स्ट्रक्शन करायचं असेल तुम्हाला जर घर बांधायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय लागतं तर स्टील जे काय आहे बिल्डिंग उभी करण्यासाठी लागणारं स्टील. आणि ते स्टील म्हणजेच काय जे गज तुम्ही घेता तर ते गजाची जी काही साईज असते तर ती कशामध्ये दिलेली असते तुम्हाला तर MM मध्ये. म्हणजे काय मिलीमीटर म्हणजे ज्याची व्हॅल्यू किती असते 10⁻³ याची व्हॅल्यू किती असते 10⁻³ एवढी असते. नंतर मायक्रोमीटर म्हणजे डोक्याचा जो काही केस आहे तर याची साईज जी काय आहे. आता आपण काय करतोय गजची साईज तुम्ही चेक करा. गज किती जाड असतो तो डोळ्याने आपल्याला दिसतो म्हणजे बोटाच्या जाडी एवढा असतो. त्याच्यामध्ये लहान 4 mm 8 mm 12 mm त्याच्यापेक्षा मोठे पण गज आहेत. पण नंतर इकडे मायक्रोमीटर म्हणजेच काय आता बोटा एवढ्या साईज समजून घ्या तुम्ही. सपोज ही गजाची साईज काय आहे या बोटा एवढी. त्यानंतर मी कुठे गेलो आता मायक्रोमीटर मध्ये गेलो म्हणजे मायक्रो मध्ये गेलो. मायक्रो मध्ये काय झालेलं आहे मी डोक्याच्या केस म्हणजे आता मला सांगा बोटची साईज जास्त आहे का डोक्याच्या केसची साईज जास्त आहे. ऑफकोर्स बोटाची साईज जास्त आहे. म्हणजेच काय तुम्ही मोठ्याकडून कुठे चाललेलं आहे तर स्मॉल कडे चाललेलं आहे. म्हणजे इकडून इकडे तुम्ही काय होणार आहे तर साईज तुमची काय होत चाललेली आहे डिक्रीज होत चाललेली आहे. मायक्रोमीटर म्हणजेच काय तर 10⁻⁶ फक्त मायक्रो म्हणजे 10⁻⁶ आणि मीटर ॲज इट इज राहणार आहे त्या ठिकाणी. नंतर काय आहे नॅनोमीटर. नॅनो म्हणजेच काय तर 10⁻⁹ म्हणजे डोक्याचा केस जो आहे तर त्याच्यापेक्षा 10⁻³ टाइम्स स्मॉलर जी काय आहे तर ती काय आहे तर नॅनोमीटर किंवा नॅनो ज्याला आपण म्हणतो नॅनो लेवलला खूपच स्मॉल. आणि तुम्हाला आणखीन एक रिलेशन माहित आहे का 1 एंगस्ट्रॉम युनिट. 1 एंगस्ट्रॉम युनिट म्हणजेच किती असतं तर 10⁻⁻10 मीटर एवढं असतं. म्हणजे या नंबर मध्ये आणखीन तुम्ही 10⁻⁻1 ने जर याला मल्टिप्लाय केला तर नॅनोमीटरचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे तर एंगस्ट्रॉम युनिट मध्ये होणार आहे. पिको म्हणजेच काय तर 10⁻12 हे तुम्ही समजून घ्या. ज्यावेळेस तुम्हाला कन्व्हर्जन करायचे आहे तर त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागणार आहे तर MM असेल मायक्रोमीटर असेल नॅनोमीटर असेल किंवा मिली मायक्रो नॅनो आणि पिको हे कन्व्हर्जन तुम्हाला करायला लागणार आहे. म्हणजेच काय तर मायक्रो म्हणजे 10⁻³ मिली म्हणजे 10⁻³ सॉरी मायक्रो म्हणजे 10⁻⁶ नॅनो म्हणजे 10⁻⁶
पिको म्हणजे 10⁻12. तर हे तुम्ही काय करा, ध्यानात घ्या. नंतर 1 एंगस्ट्रॉम युनिट म्हणजेच काय, जनरली जी ॲटमची साईज असते तर ती काय असते, तर एंगस्ट्रॉम युनिटमध्ये असते. दॅट इज 10⁻10 मीटर. म्हणजे तुम्ही मिलीमीटरपासून जसं पिकोमीटरकडे जाता तसं तसं तुमची साईज जी काय आहे तर ती काय होते, डिक्रीज होत जाते. म्हणजे डोक्याचा केस, मायक्रोमीटरमध्ये डोक्याचा केस जो जी साईज आहे तर ती तुम्हाला दिसत होती, पण त्याच्या खालच्या स्केलला तुम्हाला ते दिसणार आहेत का गोष्टी, नाही. ॲटम दिसतो का आपल्याला, नाही, कारण त्याची साईज जी काय आहे तर ती किती असते, तर एंगस्ट्रॉम युनिटमध्ये असते आणि ती इझिली डोळ्याने व्हिजिबल होत नाही. नंतर पिको म्हणजे किती आहे, तर 10⁻12 इतकं आहे. तर यामध्ये जे न्यूक्लियस जो काय आहे, न्यूक्लियस मध्ये काय असतील, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतील किंवा रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन असतील. तर त्याचे जे काही न्यूक्लियसची जी काही साईज आहे ती जर आपण बघितलं तर ती ॲक्टिव्ह स्केल किती असते, 10⁻15 एवढी असते. याच्याही पुढे जर आपण गेलो तर किलो. मग आता हे झालं रिअल लाईनच्या लेफ्ट हँड साईडचं. 10⁻³ म्हणजेच काय, तर मिली. नंतर -6 म्हणजेच काय, तर मायक्रो. 10⁻9 म्हणजे काय, नॅनो. आणि 10⁻12 म्हणजे काय, पिको. आणि हे काय आहे, तर युनिट आहे. ते कशाचं आहे, डिस्टन्स ज्याला आपण म्हणतो त्याचं युनिट आहे. नंतर हे काय आहे, किलो म्हणजेच काय, तर 10⁻3. मेगा म्हणजेच काय, 10⁻6. गिगा म्हणजेच काय, 10⁻9. टेरा म्हणजेच काय, 10⁻12. मग इथं नंबर लाईनवर जर तुम्ही राईट हँड साईडला गेले तर तुम्हाला काय भेटणार, सगळे पॉझिटिव्ह भेटणार. तर त्यामध्ये काय येईल, किलो म्हणजेच काय, 10⁻3. नंतर काय येईल, तर मेगा येईल 10⁻6. नंतर काय येईल, तर गिगा येईल 10⁻9. आणि टेरा येईल 10⁻12. तर याचे पण तुम्हाला काय करतो मी एक्झाम्पल देत असतो. तुम्ही जर अँड्रॉइड मोबाईल वगैरे जर वापरत असाल तर त्यामध्ये तुम्ही जर जिओचे कस्टमर असाल आणि जिओचा डाटा जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही सुरुवातीला जो काही स्टार्ट केला तर तो कशामध्ये असतो, तर KB मध्ये असतो. या बीशी काय घेणं देणं नाही आपल्याला काय पाहिजे, के म्हणजेच किती, 10⁻3. नंतर KBतून कन्वर्ट होतो, तो कशामध्ये कन्वर्ट होतो, तर MB मध्ये कन्वर्ट होतो. सुरुवातीलाच MB मध्ये असं आहे का, नाही. म्हणजे KB हे काय झालं, स्मॉलर युनिट झालं. आणि जसं जसं तुम्ही पुढे जाणार तसं ते काय होणार आहे, तर इन्क्रीज होणार आहे. इन्क्रीज म्हणजेच काय, किलो टू मेगा गेले तर 10⁻³ न काय झालं, इन्क्रीज झालं. कारण इथं 10⁻3 आहे आणि इथं किती आहे, 10⁻6. यांच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे, तर 10⁻3चा आहे. म्हणजे तुम्ही जर मोबाईलवर एखादी डाउनलोडिंग वगैरे करत असाल किंवा डाटा यूज करत असाल तर तुमच्या मोबाईलमध्ये काय येतं, सुरुवातीला KB मध्ये येतो तुमचा डाटा. म्हणजेच काय, इथला के महत्वाचा आहे, कशासाठी, किलोसाठी. नंतर तो MB मध्ये कन्वर्ट होतो, मेगाबाईट ज्याला आपण म्हणतो. मेगा म्हणजे किती, 10⁻6. आणि नंतर तो काय होतो, GB मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे तुम्हाला 1.5 GB प्लॅन असेल तो G म्हणजेच काय आहे, तर 10⁻9 GB ज्याला आपण गिगाबाईट असे म्हणतो. आणि हा काय झाला, तर गिगा झाला. तर हे तुम्ही ध्यानात घ्या. तुमची इंटरनल स्टोरेज मेमरी जी काय आहे तर मोबाईलची, तर ती कुठपर्यंत असते, तर GB पर्यंत असते. पण त्याही पुढे जर तुम्ही गेलात, तुम्ही जर कम्प्युटर वगैरे जर वापरत असाल तर त्याची जी काही स्टोरिंग कॅपॅसिटी जी काही असते तर ती कशामध्ये असते, तर TB मध्ये असते, ज्याची पॉवर किती असतो, 10⁻12. म्हणजेच काय, आपण जे मोबाईलमध्ये जे काही स्टोअर करणार आहे डाटा त्याच्यापेक्षा पण जास्त डाटा आपण कशामध्ये स्टोअर करू शकतो, तर कम्प्युटरमध्ये करू शकतो. कारण त्याची स्टोरेज कॅपॅसिटी जी काय आहे तर ती काय आहे, जास्त आहे. तसं तुम्ही शिकला, जसं तुम्ही KB पासून म्हणजे K पासून तर T पर्यंत जाणार आहे ते काय होणार आहे, तर इन्क्रीज होणार आहे. तर हे तुम्ही काय करा, ध्यानात घ्या. जर तुम्हाला आजचं लेक्चर जर आवडलं असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.